नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. सो ह्या काही क्लिप्स आहेत गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीच्या, जेव्हा मी मार्केटमध्ये हे गुढीपाडव्यासाठी लागणारे साहित्य आणायला गेलो होतो. आणि आज होता गुढीपाडव्याचा दिवस, चालली होती गुढी उभारायची तयारी. आता बघ केवढे आले, चौरंग घेतलं तर काय होईल. वक्रतुंड महाकाय सूर्यकोट समग्र निर्विघ्नं सर्वकार्येषु सर्वदा. इथे चालू आहे आमची पुरणाची तयारी, पुरणपोळी. आणि आज नाश्त्यासाठी बनवलेला आहेत आम्ही आप्पे. या नाश्ता करायला. सो इथे आपलं नैवेद्याचं ताट रेडी होतं आणि मग पप्पा गुढीला नैवेद्य दाखवत होते. सो आमच्या इथे गुढीपाडव्याच्या दिवशी पुरणपोळीचाच नैवेद्य असतो. काही ठिकाणी पुरी, आमरस किंवा शेवया असं वेगवेगळे पदार्थ असतात. सो तुमच्या ठिकाणी, तुमच्या गावी गुढीपाडव्या दिवशी नक्की काय बनवतात ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून आम्हाला कळवा. नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला सुख, शांती, समृद्धी, आनंदाचं जाओ. येस. कोणाशी भांडू नका, चांगलं वागा, चांगलं खावा. ओके. मँगो खावा. येतो तू नायरा दीदीच्या घरी येतो. थांब जरा बाळा. येतोस का? माझ्या सो गुढीपाडव्याच्याच दिवशी आमची रिटर्न फ्लाईट होती दुबईला आणि आमचं वॅकेशन संपलं. मी आणि नायरा परत निघालेलो होतो दुबईला. घेऊन जाणार ना. सोड. बाय करते केलंस का सगळ्यांना तू. अगं सोड ना, जायताना रडवू नको, जाताना रडवू नको. आपण घेऊन जरी हे केलं ना मी आणून सगळ्या घेऊन जा. नाही आता लिफ्ट मध्ये तर तूच घेऊन जाणार ना बाय. ये इकडे, तू तुझा मूड हे नको करू. नाही ना, आम्हाला सगळं दे आगे देतोय की घेतो. नाही घेत तो. नाही घेत. अगं मुद्दामून चिडवतो. अरे तू थांब पिल्लू. सो हे पुण्यातील लोहगाव येथील आर्मीचं विमानतळ आहे. नवीन टर्मिनल ओपन झालेलं आहे आणि आम्ही पहिल्यांदाच इथून फ्लाय करणार आहोत. जे जुनं टर्मिनल होतं त्याचं आता काम चालू आहे. सो इथे आर्मीचं विमानतळ असल्यामुळे काही व्हिडिओज किंवा फोटोग्राफी अलाउड नाही आहे. सो मला जेवढं शक्य होतं तेवढेच मी इथे व्हिडिओज घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत. सो आता इथे नायरा बोर होत होती कारण की विमान उडायला अजून वेळ होता आणि मग तिला मी कलर्स काढून दिले. आम्ही जेव्हा पण फ्लाय करतो त्यावेळी मी सोबत कॅरी करते कलर बॉक्स, पेपर्स, बुक्स. सो जेव्हा पण ती असं बोर होते त्यावेळी तिची फेवरेट ॲक्टिव्हिटी आहे. मग तिला स्क्रीन टाईम नको असतो किंवा आम्ही देतेही नाही, अवॉइड करतो आणि मग ती छान एन्जॉय करते. मी मिस करते. खूप दिवस बाबा तर पहिले येणार आहे. तुला घ्यायला येणार आहे? कोण बोलतो? बाबा ऑफिसला आहे पण. बाबा रात्रीला गेलं तर बाबा
लास्ट टाइम कसं आलं तेव्हा बाबाचं ऑफिस सुटलं तर तो आपल्याला घ्यायला आला तसं आपल्याला घ्यायला ना बाबा. पण आपण बाबाला सरप्राईज देतो. बाबा ऑफिस मध्ये असणार. ओके चला मोबाईल चला चला. चला चला लवकर लवकर चला. सो आता आम्ही पोहोचलो. लवकरच आम्ही इथं खाली उतरू आणि मग पुढचा ब्लॉग दाखवू तुम्हाला. हा And Naira was sleeping. Naira just woke up, right? Yes, Naira was sleeping. चला सो आता आम्ही आमच्या बॅग कलेक्ट केल्या आणि आता लेट्स गो. साईड 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 साईड. चला जाऊया. लेट्स गो. This is Dubai duty free. चल ना लवकर. And the exit. Chalo exit. We are out now. So finally we reached and look here. कोण आला आम्हाला घ्यायला? कोण आला? नायरा. नायरा वॉज मिसिंग बाबा नो. येस. बाकीचे काय आम्हाला व्हिडिओ घेता आले नाहीत कारण की ते पूर्ण रोड टच आहे एअरपोर्ट वरून बाहेर पडल्यानंतर. सो नायराला घेऊन फिरणं थोडंसं डिफिकल्ट होतं. सो येस लेट्स गो टू होम. सी यू. बाय बाय. टेक केअर. बाय बाय. And welcome to Dubai. वेलकम टू. सो हा आहे आमच्या इथला एरिया आणि आता आम्ही इथे थांबलेलो आहोत थोडंसं काहीतरी खायला घ्यायला कारण की घरी काहीच अवेलेबल नाही आहे. आणि मी माझा ज्यूस घेतलेला आहे. बाबा आणि नायरा गेलेले आहेत सुपर मार्केटमध्ये. लेट्स फाइंड देम. सो इथे आहे हे सुपर मार्केट. जरा ब्रेड बघते इथे काही आहे का अवेलेबल आजच्या डेटचा. नायरा आणि बाबा कुठे दिसत नाहीयेत मला. आणि इथे रात्रीचं 1:30 वाजला होता आणि आम्ही लोक इथे ग्रॉसरी शॉपिंग करायला आलो होतो. सुपर मार्केटमध्ये जास्त कोणी नव्हते. जे नाईट ड्युटीज वाले वगैरे असतात तेच होते. हॅलो हॅलो. फायनली So finally we reached, Babu. It's a parking. Let's park the car and let's take our bags and let's go to Mumbai. We are already in Dubai, Shona. आमच्या अपार्टमेंट मध्ये पोहोचलो आम्ही. आमचं घर. वेलकम टू अवर होम. सी यू. आमचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आमच्या ब्लॉगला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा लवकरच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. नशीब घरून ह्या आईने पुरणपोळ्या दिल्यात आणि पुऱ्या गाऱ्या. तो आमचं डिनर डन. येस. यम्मी यम्मी. कशी झाली सांग आजीला. पुरी कशी झाली? आवडली तुला? भूक लागली की आम्हाला सगळं चालतं. सो हे आता आमचं डिनर.